नमस्कार फ्रेंड्स. पॉवर बीआयच्या लेसन नंबर 18 मध्ये मी प्रियांका तुमचं परत एकदा आपल्या प्रियाटेक या चॅनलवरती स्वागत करते. या लेसन मध्ये आपण कार्ड आणि मल्टी रो कार्ड पाहणार आहोत. अगदी इझी व्हिज्युअल आहे हे आणि नक्कीच तुम्हाला हे आवडणार आहे. तर त्यासाठी आपण न्यू पेज इन्सर्ट करूया. इथे क्लिक करूया. 3rd नंबरचं पेज आपण इन्सर्ट केलेलं आहे. पण त्या अगोदर आपल्याला इथे कॅनव्हास जे आहे आपलं त्याला बॅकग्राऊंड इन्सर्ट करायचं आहे. तर हे बॅकग्राऊंड वगैरे कसं द्यायचं कॅनव्हासला हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. परत एकदा जाऊया आपण इथे फॉर्मॅट युअर रिपोर्ट पेजवरती क्लिक करूया आणि इथे कॅनव्हास बॅकग्राऊंड म्हणून आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे इमेज घ्यायची आहे म्हणून इथे ब्राउज वरती क्लिक करूया आणि ज्या फोल्डरमध्ये आपली इमेज असेल ती फोल्डर आपण सिलेक्ट करूया. ही इमेज मी सिलेक्ट केली आणि सिलेक्ट करून ओपन केली. तर इथे तुम्हाला इमेज आलेली दिसत नाही. का आलेली नाही फ्रेंड्स? व्हिडिओ पाहिला असेल तर मला कमेंट करून सांगा. कमेंट करत जा. अगोदरची व्हिडिओ व्यवस्थित पहा फ्रेंड्स. डायरेक्ट जर हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला काही गोष्टी समजणार नाहीत कारण ही आपली लेक्चर सिरीज आहे. सो फर्स्ट पासून व्हिडिओ व्यवस्थित पहा. तर ही ट्रान्सपरन्सी पहा इथे 100% आहे. सो आपण ती कमी करूया. तर आपल्याला इथे जे आपण बॅकग्राऊंड घेतलेलं आहे, जी इमेज घेतलेली आहे ती इमेज इथे तुम्हाला आलेली दिसेल. आता आपल्याला इथे कार्ड आणि मल्टी रो कार्ड घ्यायचे आहेत. तर त्यासाठी आपण डेटा कोणता घेणार आहे तर हे व्हेइकल सेल्स डेटा जो ऑलरेडी आपला सेल्स डेटा 1 या नावाने होता त्यालाच रिनेम केलेला आहे आणि तो आहे आपला व्हेइकल सेल्स डेटा. पहा तुम्हाला इथे कॉलम सेमच पाहायला मिळतील. तर यामध्ये ज्यावेळेस आपण कार्ड घेणार आहोत तर अगोदर आपण कार्ड हे व्हिज्युअल ऍड करूया. तर आपल्याला इथे कार्ड कुठे पाहायला मिळेल? इथे तुम्हाला 1 2 3 दिसते म्हणजे हे आहे आपलं कार्ड. यावरती फक्त क्लिक करा. आपलं कार्ड इथे आलेलं आहे. आणि आता आपण याचे फील्ड समजून घेऊया. फील्ड फक्त एकच आहे. इथे एकच सेक्शन तुम्हाला पाहायला मिळते. तर यासाठी आपल्याला कोणती फील्ड घ्यायची तर आपण इथे क्वांटिटी ऑर्डर घेऊया. आपण कायम क्वांटिटी ऑर्डर घेतो सो आपण इथे क्वांटिटी ऑर्डर घेऊया. तर सम ऑफ क्वांटिटी ऑर्डर आपली इथे आलेली आहे 99K सम ऑफ क्वांटिटी ऑर्डर. पण याची इथे काय आलेलं आहे फ्रेंड्स? सम ऑफ क्वांटिटी ऑर्डर. तर आपल्याला काय पाहिजे इथे टोटल क्वांटिटी. सो आपण काय करूया याला रिनेम करूया आणि इथे टाईप करूया टोटल क्वांटिटी. टोटल क्वांटिटी आपण इथे टाईप केलेलं आहे. दिसतंय तुम्हाला इथे टोटल क्वांटिटी आलेलं आहे. आता इथे जर तुम्हाला फॉर्मॅटिंग वगैरे पाहायचं असेल तर फक्त फॉर्मॅटिंगवर व्हिज्युअलकडे जा. फॉर्मॅटिंग अगदी इझी आहे. फक्त कॉल आउट व्हॅल्यू आणि कॅटेगरी लेबल. कॉल आउट व्हॅल्यू म्हणजे ही जी काही व्हॅल्यू दिसते तुम्हाला 99K त्याला कॉल आउट व्हॅल्यू म्हणतात. पहा बोर्ड वगैरे केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. पहा दिसते त्याला काय फॉर्मॅटिंग करायचं त्याचा कलर चेंज वगैरे करायचा असेल तर तुम्ही तो करू शकता. समजा असं काहीतरी वेगळा कलर वगैरे दिला आपण. नंतर आणखीन डिस्प्ले युनिट आहे त्याचं डेसिमल प्लेसेस वगैरे. आता ही तर तुम्हाला काही सांगायची गरज नाही. नंतर नेक्स्ट आहे फ्रेंड्स इथे कॅटेगरी लेबल. जे टोटल क्वांटिटी आहे ते ज्या नावाने आहे त्याला जर तुम्हाला काही फॉर्मॅटिंग वगैरे करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता. बोल्ड करायचं त्याचा कलर वगैरे चेंज करायचं तर तुम्ही असा कलर वगैरे चेंज करू शकता. नंतर आणखी सुद्धा इथे फॉर्मॅट युअर व्हिज्युअल मध्ये गेल्यानंतर ते जनरलचं ऑप्शन पाहायला मिळतं. तर इफेक्ट्स मध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे बॅकग्राऊंड. आता पहा बॅकग्राऊंड म्हणजे जर आपल्याला आता हे पहा आपण इथे काय केलंय कॅनव्हासला तर बॅकग्राऊंड आपण इथे ऍड केलंय. पण हे जे कार्ड घेतले त्याचं इथे बॅकग्राऊंड आपल्याला चेंज करायचे. सो आपण इथे बॅकग्राऊंड मध्ये गेल्यानंतर इथे कलर वगैरे तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे तुम्हाला सध्या इथे व्हाईट कलर पाहायला मिळतोय. जर तुम्ही इथे कलर चेंज केला समजा असा ब्ल्यू वगैरे कलर घेतला आणि त्याची ट्रान्सपरन्सी वगैरे कमी जास्त केली तर पहा तुम्हाला असं थोडं म्हणजे जे आपलं बॅकग्राऊंड आहे अगोदरचं त्या पद्धतीने इथे तुम्हाला आलेलं दिसेल. पण एवढं सगळं करण्यापेक्षा म्हणजे 2 मेथड आहेत. तुम्ही बॅकग्राऊंड असं कलर देऊन पण ऍड करू शकता किंवा त्याची जर अशी ट्रान्सपरन्सी पूर्ण वाढवली तर काय झालं म्हणजे बॅकग्राऊंड दिलं काय आणि नाही दिलं काय हे पूर्ण ट्रान्सपॅरंट झालेलं आहे. किंवा सहज तुम्ही फक्त काय करू शकता जरी तुम्हाला इथे बॅकग्राऊंड द्यायचं नसेल तर फक्त तुम्ही बॅकग्राऊंड ऑफ करा तरी सुद्धा तुम्हाला इथं ट्रान्सपॅरंट झालेलं दिसेल. म्हणजे जे मागे आपण जी इमेज ऍड केलेली आहे ती इमेज तुम्हाला लगेच इथे इझिली दिसतीये. खाली गेल्यानंतर इथे व्हिज्युअल बॉर्डर वगैरे आहे. यावरती क्लिक करा. तुम्ही व्हिज्युअल बॉर्डर ऑन वगैरे करू शकता. पण यामध्ये मेन काय आहे आपण ज्यावेळेस व्हिज्युअल बॉर्डर ऑन करतो तर त्यावेळेस इथे राउंडेड कॉर्नर. सो राउंडेड कॉर्नर्स आपण इथे 10 पिक्सल वगैरे ठेवूया. इथे राउंडेड कॉर्नर पाहायला मिळतात तुम्हाला. नंतर हे जे बॉर्डरचा कलर आहे तो कलर जर तुम्हाला इथे चेंज करायचा असेल तर तुम्ही इथे कलर सिलेक्ट करा आणि त्याची विड्थ वगैरे थोडी वाढवा. म्हणजे तुम्हाला हे बॉर्डर कलर आलेलं दिसेल. दिसते हे बॉर्डर कलर आपण अशा पद्धतीने इथे घेऊ शकतो. आणखी यामध्ये तुम्ही काय काय चेंजेस करू शकता. ह्या जनरलमध्ये जास्त तुम्हाला इथे पाहायला मिळतात. इफेक्ट्स बॉर्डर शॅडो वगैरे. शॅडो घ्यायचे असेल तर शॅडो तुम्ही घेऊ शकता. आता आउटसाइड आहे पहा इथे इनसाइड वरती क्लिक करा. तुम्हाला इनसाइड शॅडो पाहायला मिळेल. डेटा फॉर्मॅट वगैरे आता ह्या गोष्टींची काही गरज नाही आपल्याला जास्त. हे हेडर आयकॉन वगैरे ह्या सर्व गोष्टी आपण ऑलरेडी पाहिलेल्या आहे. सो यासाठी मी जास्त वेळ इथे घालवत नाही. तर हे असं फॉर्मॅटिंग आपण करू शकतो. पण हे कॉल आउट व्हॅल्यू जे कॅटेगरी लेबल आहे
याचा जर आपल्याला कलर चेंज करायचा असेल, कारण हा प्रॉपर कलर दिसत नाही, सो आपण काय करूया, परत एकदा यामध्ये जाऊन कलरवरती जाऊन इथे व्हाईट कलर ठेवूया. म्हणजे याचा पण कलर आपण व्हाईट ठेवूया आणि नंतर कॅटेगरी लेबलचा सुद्धा आपण कलर काय करूया, इथे व्हाईट ठेवूया. प्रॉपर तुम्हाला इथे पाहायला मिळते असं व्हाईट कलर वगैरे आणि तुम्हाला साईज जशी ॲडजस्ट करायची तशी तुम्ही इथे करू शकता. नंतर इथे फ्रेंड्स जनरलमध्ये इथे प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला इथे खाली पॅडिंगचा ऑप्शन पाहायला मिळतोय. आता ह्या हाईट, विड्थ वगैरे तुम्हाला माहीतच आहे. हे जे आपण चेंज वगैरे करतो त्यानुसार इथे हाईट, विड्थ वगैरे आपली वाढते. हे ऑप्शन तर तुम्हाला काही सांगायची गरज नाही. पण इथे पहा पॅडिंगचा ऑप्शन आहे आणि या पॅडिंगमध्ये आपण जे आपल्याला पाहिजे म्हणजे पोझिशन, तर आपण वरती काय करूया 0 पिक्सल ठेवूया आणि खाली ठेवूया आपण 20. असं मॅक्सिमम आपण 20 पिक्सल ठेवू शकतो. आणि आता आपल्याला जशी पाहिजे तशी आपण याची साईज आणखीन पण अशी कमी करू शकतो. ओके. तर अशा पद्धतीने फ्रेंड्स आपण इथे एक कार्ड तयार केलेलं आहे आणि त्यावरती फॉर्मॅटिंग सुद्धा अप्लाय केलेलं आहे. अशा आपण इथे मल्टिपल कार्ड घेऊ शकतो. तुम्हाला जर दुसरं कार्ड घ्यायचं असेल तर तुम्ही परत एकदा कार्डवरती क्लिक करा. कार्डवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला फील्डमध्ये परत क्वांटिटी ऑर्डरच घ्यायचे. सो आपण इथे क्वांटिटी ऑर्डर क्लिक अँड ड्रॅग केलं. नंतर इथे आपल्याला टोटल आलेले आहे. तर टोटलच्या ऐवजी आपल्याला समजा इथे ॲव्हरेज पाहिजे असेल तर आपण इथे ॲव्हरेज घेतलं. आणि आता जर वाटत असेल तुम्हाला की अगोदरच्या कार्डला जसं फॉर्मॅटिंग केलेलं आहे सेम ॲज इट इज फॉर्मॅटिंग आपल्याला ह्या कार्डला पण झालं पाहिजे, तर हे सर्व करण्यापेक्षा आपण डायरेक्ट फॉर्मॅट पेंटर इथे यूज करू शकतो. जर तुम्ही ऑलरेडी आपले एक्सेल, वर्ड किंवा गुगल शीटचे व्हिडिओ पाहिले असते तर तिथे आपण फॉर्मॅट पेंटरचा ऑप्शन पाहिलेला आहे. सेम ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर फॉर्मॅट पेंटर काय करतो, जे आपण फॉर्मॅटिंग केलेलं आहे ते कॉपी पेस्ट करण्याचं काम फॉर्मॅट पेंटर करतो. फर्स्ट कार्डला आपण जे काही फॉर्मॅटिंग केलेलं आहे ते फॉर्मॅटिंग आपल्याला या सेकंड कार्डला पण द्यायचं आहे. मग त्यासाठी काय करायचं, हे फर्स्ट कार्ड सिलेक्ट करायचं आणि सिलेक्ट केल्यानंतर इथं फॉर्मॅट पेंटर ऑप्शन पाहायला मिळतो तुम्हाला. इथे दिसतोय फॉर्मॅट पेंटर, यावरती फक्त क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पहा आपल्या माऊस बरोबर असं एक ब्रश पण आलेला आहे आणि ज्या कार्डवरती आपल्याला ते फॉर्मॅटिंग करायचं आहे तिथे जाऊन फक्त क्लिक करायचं. तर सेम ॲज इट इज फॉर्मॅटिंग इथे अप्लाय झालेलं आहे. जे वरच्या कार्डला होतं ते सेम ॲज इट इज फॉर्मॅटिंग इथे अप्लाय झालेलं आहे. पण एवढं सगळं करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट इथे कॉपी पेस्ट पण करू शकता. म्हणजे याने काय होतं, इथे साईज वगैरे थोडा प्रॉब्लेम येतो. तर तुम्ही काय करू शकता, आता हे आपण डिलीट करूया आणि हे जे अगोदरचं जे कार्ड होतं ते आपण कंट्रोल-C करा आणि परत कंट्रोल-V करा. तर आणखीन एक कार्ड आपलं आलेलं आहे जेणेकरून साईज म्हणजे त्याची हाईट, विड्थ वगैरे ॲडजस्ट होते. आणि इथे जे सेकंड कार्ड घेतलेलं आहे इथे सुद्धा टोटल क्वांटिटी आलेलं आहे. तर त्याऐवजी आपण इथे घेऊया ॲव्हरेज आणि याला रिनेम करूया आपण. तर याला समजा रिनेम करूया आपण ॲव्हरेज क्वांटिटी म्हणून असं त्याला नाव देऊया. ॲव्हरेज क्वांटिटी आलेलं आहे. नंतर मिनिमम क्वांटिटी, मॅक्सिमम क्वांटिटी घ्यायची असेल तर परत एकदा कंट्रोल-V करा. आणखीन एक कार्ड येणार आहे आणि इथे जाऊन आता घ्या मॅक्स क्वांटिटी. मॅक्सिमम वरती क्लिक करा आणि इथे रिनेम करा आणि यावरती करा मॅक्स क्वांटिटी. हे पहा मॅक्स क्वांटिटी घेतलेलं आहे आपण. या अशा प्रकारे इथे मॅक्स क्वांटिटी आलेलं आहे. परत एकदा जर आपल्याला मिनिमम क्वांटिटी घ्यायची असेल तर परत फक्त कंट्रोल-V करा, कारण आपण ऑलरेडी कंट्रोल-C करून ठेवलेलं आहे. आणि आता घ्यायचं आपल्याला इथे मिनिमम क्वांटिटी. सो परत एकदा याला रिनेम करायचं असेल तर डबल क्लिक करा आणि इथे घ्या मिनिमम क्वांटिटी. फक्त आपण काय करतोय, कॉपी पेस्ट करतोय आणि फील्डला रिनेम करतोय. बस एवढंच काम करतोय. अगदी इझी आहे. असे आपण कितीही कार्ड इथे घेऊ शकतो आणि याला काय फॉर्मॅटिंग करायचं ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. कलर वगैरे द्या, फॉर्मॅटिव्हर व्हिज्युअलमध्ये जाऊन सेम बेसिक फॉर्मॅटिंग आहे इथे तुम्ही अप्लाय करू शकता. तर हे कार्ड कसे इन्सर्ट करायचे हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. सो दिस वे वी कॅन क्रिएट अवर कार्ड्स. तर अशा आपण मल्टिपल कार्ड्स क्रिएट केलेले आहेत. वेगवेगळे टोटल, ॲव्हरेज, मॅक्स, मीन साठी आपण कार्ड क्रिएट केलेले आहेत. पण हे जर सर्व तुम्हाला एकाच कार्डमध्ये पाहिजे असेल तर ते सुद्धा आपल्याला करता येतं आणि त्यासाठी आपलं नेक्स्ट व्हिज्युअल आहे मल्टी रो कार्ड. पण त्या अगोदर फ्रेंड चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का? चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण असे नवीन आणि युजफुल व्हिडिओ तुम्हाला यापुढे या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. आणि आतापर्यंत जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. फ्रेंड्स तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही, व्हिडिओला लाईक करत जा, व्हिडिओला कमेंट करत जा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर पण करत जा. तर नेक्स्ट आहे फ्रेंड्स मल्टी रो कार्ड. सो मल्टी रो कार्ड वरती आपण क्लिक केलं, आपले कार्ड इथे आलेलं आहे. यामध्ये सुद्धा एकच फील्ड आहे आणि या फील्ड मध्ये आपण काय घेणार आहोत, क्वांटिटी ऑर्डरच आपण इथे घेणार आहोत. सो आपण क्वांटिटी ऑर्डर ड्रॅग अँड ड्रॉप केली असं आपण 4 करूया, कारण आपण ऑलरेडी 4 कार्ड घेतलेले आहेत आणि त्या 4 कार्ड मधील व्हॅल्यू आपल्याला एकाच ठिकाणी घ्यायची आहे. हे पहा आपल्या इथे 4 व्हॅल्यू आलेले आहेत. आता हे सगळ्यात टोटल याच्याच व्हॅल्यू आलेले आहेत. आपण त्याला चेंज वगैरे करूया. याला जर आपण असं साईज त्याची वाढवली तर हे काय झालं, एका रो मध्ये आपल्याला हे आलेलं दिसते
आणि इथे फर्स्ट आहे सम ऑफ क्वांटिटी ऑर्डर. सो आपण याला रिनेम करूया आणि इथे घेऊया टोटल क्वांटिटी. जे अगोदर घेतलं होतं तेच आपण इथे फीड परत घेणार आहोत टोटल क्वांटिटी. नंतर नेक्स्ट घेऊया फ्रेंड्स आपण इथे ॲव्हरेज क्वांटिटी. सो ॲव्हरेज क्वांटिटीवरती क्लिक करा आणि याला रिनेम करा ॲव्हरेज क्वांटिटी. ॲव्हरेज क्वांटिटी रिनेम केलेलं आहे आपण. थर्ड घेणार आहोत आपण मॅक्स क्वांटिटी. सो मॅक्झिमम वरती क्लिक करूया आणि इथे टाईप करूया मॅक्स क्वांटिटी आणि लास्ट घेऊया आपण मिनिमम क्वांटिटी. सो यावरती परत डबल क्लिक करा आणि याला सुद्धा रिनेम करा मिनिमम क्वांटिटी. तर अशा प्रकारे टोटल क्वांटिटी, ॲव्हरेज क्वांटिटी, मॅक्स क्वांटिटी आणि मिन क्वांटिटी इथे आलेली आहे. नंतर तुम्हाला जर यावरती काही फॉर्मॅटिंग वगैरे करायचं असेल, कॉल आउट व्हॅल्यू बोर्ड वगैरे करायचे असतील तर तुम्ही करू शकता. याचं सुद्धा जर बॅकग्राऊंड चेंज करायचं असेल तर जनरलमध्ये जाऊन इफेक्ट्समध्ये जाऊन फक्त बॅकग्राऊंड ऑफ करा. तुम्हाला इथे सेम ट्रान्सपॅरंट बॅकग्राऊंड आलेलं दिसेल आणि नंतर तुम्ही ते कॉल आउट व्हॅल्यूचा कलर वगैरे चेंज करू शकता. आता समजा याला कलर देऊया आपण इथे व्हाईट आणि जे कॅटेगरी लेबल्स आहेत त्यांचा सुद्धा कलर चेंज करूया आपण व्हाईट, जेणेकरून आपल्याला इथे प्रॉपर दिसेल. त्याला बोर्ड वगैरे करायचं असेल तर करू शकता. साईज थोडी वाढवायची असेल तर असं तुम्ही इथे वाढवू शकता. तर पहा इथे ॲव्हरेज क्वांटिटी, मॅक्स क्वांटिटी, मिन क्वांटिटी वगैरे आलेलं आहे. आणखीन यामध्ये तुम्हाला काय चेंजेस करायचे तर आणखीन पहा इथे काय काय ऑप्शन पाहायला मिळतात तुम्हाला. इथे कॉल आउट व्हॅल्यू, कॅटेगरी लेबल वगैरे आहे ते. इथं कार्ड, इथे तुम्हाला बॉर्डर पोझिशन पाहायला मिळते. इथे टॉपला द्यायची, बॉटमला द्यायची, नंतर लेफ्ट, राईट वगैरे अशा पद्धतीने तुम्ही बॉर्डर वगैरे देऊ शकता. ही बॉर्डर इथे आलेली दिसेल तुम्हाला. पाहिजे असेल तर ठेवा, नसेल पाहिजे तर तुम्ही अशी त्याची बॉर्डर पोझिशन तुम्ही इथे रिमूव्ह पण करू शकता. नंतर त्याची पॅडिंग वगैरे, ॲसेंट बार वरती क्लिक करा आणि याचा कलर वगैरे चेंज करायचा असेल तर समजा असा कलर दिला आणि त्याची विड्थ वगैरे थोडी वाढवूया म्हणजे ॲसेंट बार तुम्हाला व्यवस्थित दिसेल. हे पहा इथं दिसतंय तुम्हाला ॲसेंट बार आलेला आहे. नंतर जनरलमध्ये जाऊन आपण इथे व्हिज्युअल बॉर्डर वगैरे त्याची ऑन करूया. व्हिज्युअल बॉर्डर, नंतर इथे राउंडेड कॉर्नर्स आपण ठेवूया 10 वगैरे. त्याची विड्थ वगैरे तुम्हाला थोडी वाढवायची असेल तर तुम्ही अशी विड्थ वगैरे वाढवू शकता. जास्त झाली विड्थ कमी करूया, थोडी 3 वगैरे ठेवूया, 2 ठेवली तरी चालेल. कलर वगैरे चेंज करायचा असेल ह्या बॉर्डरचा तर आपण असा कलर वगैरे चेंज करूया. तर अशा प्रकारे आपण इथे याला सुद्धा फॉर्मॅटिंग करू शकतो. सेम फॉर्मॅटिंग जे अगोदर आपण कार्डला केलं होतं त्याच पद्धतीचं फॉर्मॅटिंग सुद्धा तुम्हाला इथे करता येतं आणि हे सर्व एकाच रो मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. हे जे 4 व्हॅल्यू आहेत, जे इंडिव्हिज्युअल कार्ड आहेत ते सगळे तुम्हाला इथे एकाच ठिकाणी पाहायला मिळतं आणि एकाच वेळी आपण इथे सर्वांना फॉर्मॅटिंग करू शकतो. मला तरी इंडिव्हिज्युअल कार्ड छान वाटतं, म्हणजे आपण सेपरेट यावरती जाऊन फॉर्मॅटिंग करतो आणि पाहायला पण हे छान वाटतं. पण हे काय झालं, हे आपलं मल्टी रो कार्ड झालेलं आहे. तुम्हाला जे कार्ड आवडत असेल ते कार्ड तुम्ही इथे ठेवू शकता. पण माझा उद्देश तुम्हाला दोन्ही कार्ड शिकवणं हा होता, म्हणून मी तुम्हाला कार्ड आणि मल्टी रो कार्ड अगदी डिटेलमध्ये इथे एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही सुद्धा या गोष्टींची नक्की प्रॅक्टिस करा. त्याचबरोबर या व्हिडिओच्या खाली जी असाइनमेंट आहे ती असाइनमेंट सॉल्व्ह करून तुमचा स्कोर किती येतोय हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच नवीन काहीतरी गोष्टी घेऊन आपण भेटणार आहोत. त्यासाठी तुम्ही पण रेडी राहा, मी पण रेडी आहे तुम्हाला शिकवण्यासाठी. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. नेक्स्ट लेसन मध्ये लवकरच भेटूया. थँक्स अ लॉट फ्रेंड्स. बाय बाय.